गुड मॉर्निंग माय डिअर स्टुडंट्स. आज मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं इंग्रजीच्या तासाला स्वागत करतो. जयंत हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज शिरोळ. आज आपण या तासाला जर्नी टू द वेस्ट हा लेसन शिकणार आहोत. पेज नंबर आहे 17. पेज नंबर 17, जर्नी टू द वेस्ट, पश्चिमेकडील प्रवास. जर्नी म्हणजे प्रवास, टू द वेस्ट पश्चिम. आता पश्चिम हे काय आहे? दिशा आहे. दिशा कोणकोणते सांगा मग. तर ईस्ट, वेस्ट, साऊथ, नॉर्थ, साऊथ आणि नॉर्थ. काय झालं? ह्या 4 दिशा. त्यानंतर साऊथ ईस्ट आहे, नॉर्थ ईस्ट आहे, साऊथ वेस्ट आहे आणि ईस्ट वेस्ट आहेत. ह्या काय झाल्या? 8 जवळजवळ दिशा आहेत. चला तर मग आज आपण काय बघणार आहोत? जर्नी टू द वेस्ट. बघा, आता इथे तुम्हाला एक चित्र दिसते. देयर इज अ पिक्चर हॅज बीन गिवन ओव्हर हिअर. चित्र कुणाचं आहे बघा. तर हे चित्र आहे तर ऊ चांगचं आहे चित्र. काय सांगतो बघा. मच ऑफ द वर्ल्ड्स लिटरेचर हॅज बीन ट्रान्सलेटेड इन टू इंग्लिश. आता मच म्हणजे भरपूर, लिटरेचर साहित्य. इथे तुम्हाला मी पलीकडे शब्दांचे अर्थसुद्धा दिलेले आहेत, ते आपण बघणार आहोत. मच ऑफ द वर्ल्ड्स लिटरेचर हॅज बीन ट्रान्सलेटेड इन टू इंग्लिश. लिटरेचर म्हणजे साहित्य, कथा असेल, कादंबरी असेल, ह्या सगळ्या काय झालेल्या आहेत? इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट केलेल्या तुम्हाला पाहायला मिळतील. इंग्रजीमध्ये भाषांतर केलेलं तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. मग इन दिस पॅसेज वी लर्न, पॅसेज म्हणजे परिच्छेद, वी लर्न अबाउट ॲन एपिक नॉवेल विथ द टायटल जर्नी टू द वेस्ट. आणि मग यामध्ये आपण काय बघणार आहे? तर यामध्ये आपण हे जी एपिक नॉवेल म्हणजे कादंबरी, एपिक अ लॉंग पोएम दॅट टेल्स अ स्टोरी ऑफ अ हिरो. एपिक म्हणजे एक नायक आहे, त्या नायकाविषयी सांगणारी कथा आपण म्हणूया, सांगणारी एक लांब एक मोठी कविता, त्याला दॅट इज कॉल्ड ॲन एपिक. एखाद्या हिरोविषयी, जे सपोज जर आपले छत्रपती शिवाजी महाराज असतील, त्यांच्याविषयी काय केलं असेल? एक गीत लिहिलं असेल, एक मोठं गीत लिहिलं असेल, तर त्याला आपण एपिक म्हणूया. एक मोठे हिरो आहेत ते आपले, त्या हिरोविषयी लिहिलं असेल तर त्याला आपण काय म्हणतो? एपिक असं म्हणतो. मग इथं सुद्धा काय आहे? ही एपिक नॉवेल आहे, हिरोविषयी लिहिलेली कादंबरी आहे. त्या कादंबरीचं नाव काय आहे? जर्नी टू द वेस्ट, पश्चिमेकडील आपला प्रवास. आणखीन फक्त तेवढंच नाही तर यातला मोस्ट पॉप्युलर कॅरेक्टर सन वुकॉंग चित्रपलीकडे तुम्हाला दाखवतो येतो. ऑर मंकी किंग माकडांचा राजा. याच्याविषयी सुद्धा आपल्याला काय करायचं? अभ्यासायचं आहे. जवळजवळ ह्यातमध्ये 3 कॅरेक्टर आहे, 3 ते 4 कॅरेक्टर आपण पाहणार आहोत. पण आपला सगळा फोकस कोणावर आहे? ह्या मंकी किंगवरती असलं तुम्हाला पाहायला मिळेल. दिस नॉवेल इज अ क्लासिक चायनीज लिटरेचर. जर तसं पाहायला गेलं तर काय आहे? एक चायनीज लिटरेचर आहे. चीनमधलं एक काव्य आहे किंवा महाकाव्य, चीनमधलं एक साहित्य आहे किंवा चीनमधली कादंबरी आहे. इट वॉज रिटन इन 16th century बाय वू चांग्स. डज द पॅसेज रिमाइंड यू ऑफ एनिथिंग यू रीड इन द हिस्ट्री ऑफ युअर लास्ट इयर. मग आता हिस्टॉरिकल नॉवेल आहे म्हटल्यानंतर नेमकं तुम्हाला काय आठवते का? बघा, मागच्या तासाला काय झालं होतं किंवा मागच्या येते तुम्ही काय शिकला होता. चला तर आपण काय बघतोय? शब्दांचे अर्थ बघतोय पुन्हा एकदा. लिटरेचर म्हणजे साहित्य, बरोबर. लिटरेचर म्हणजे साहित्य. त्यानंतर ट्रान्सलेशन म्हणजे भाषांतर. स्पेलिंगसुद्धा आपण पाठ पाहिजेत. LITERATURE लिटरेचर म्हणजे साहित्य. ट्रान्सलेशन TRANSLA ट्रान्सलेशन म्हणजे भाषांतर.
त्यानंतर पॅसेज PESSAGE पॅसेज म्हणजे परिच्छेद. एपिक नॉवेल कादंबरी. पॉप्युलर प्रसिद्ध POPULAR प्रसिद्ध. त्यानंतर कॅरेक्टर CHARACTER कॅरेक्टर म्हणजे कलाकार किंवा कथानकातले काही पात्र. आणि शेवटं सन वूकॉंग और मंकी किंग. इथं चित्र दिसते बघा तुम्हाला. हा कोण आपला हा मंकी किंग आहे. दिस इज द मेन कॅरेक्टर वी आर गोइंग टू स्टडी अबाउट. आपल्याला ह्याच कॅरेक्टरविषयी काय करायचं अभ्यासायचं आहे. आणि जे मगाशी आपण चित्र बघितलं ते कोणतं आहे बघा ते चित्र. तर ते चित्र आहे ते युआन चांग. कुणा चित्र होतं ते युआन चांग. हां, आता हे जे चित्र आपण बघणार आहे तर युआन चांग हा याचं हे चित्र आहे. दिस इज द पिक्चर ऑफ युआन चांग. ठीक आहे. बघा, आणि हे चित्र कोणाचं झालं हे मंकी किंग. याच्याविषयी आपण बघणार. याच्याकडे असणाऱ्या सुपर पॉवर्सबद्दल आपण अभ्यासणार आहोत. पण आता ते बघण्या अगोदर तुम्हाला तुमच्या पेजवरती पेज नंबर 17वरती एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. काय दिली बघा. रीड द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड से वेदर ईच वन इज हिस्टॉरिकल ऑर अ फिक्शनल. काय दिलं आहे तुम्हाला खाली दिलेली वाक्य वाचायचे आहेत. किती आहेत बघा. 1 2 3 4 5 6 7 8 8 वाक्य आहेत. ती 8 वाक्य वाचायची आहेत आपण. आणि 8 वाक्य वाचल्यानंतर त्यातले हिस्टॉरिकल स्टेटमेंट कोणती आणि फिक्शनल स्टेटमेंट कोणती हे इथं आपल्याला सांगायचं आहे. स्टेटमेंट म्हणजे वाक्य, हिस्टॉरिकल म्हणजे ऐतिहासिक. हा इथं आपल्याला फरक इथं स्पष्ट करायचा आहे. बघा, हिस्टॉरिकल ऐतिहासिक HISTORICL हिस्टॉरिकल. फिक्शनल काल्पनिक FICTIONAL फिक्शनल काल्पनिक. म्हणजे हिस्टॉरिकल म्हणजे इतिहासात घडून गेलेल्या गोष्टी. फिक्शनल म्हणजे आपण स्वतः तयार केलेल्या. ठीक आहे. पहिल्यांदा आपण हिस्टॉरिकल बघूया. पहिली गोष्ट, इंडियन मर्चंट यूज्ड टू ट्रॅव्हल अक्रॉस द सीज मेनी सेंच्युरीज अगो. आता याचा अर्थ काय होतो. इंडियन मर्चंट्स म्हणजे भारतीय व्यापारी. यूज टू ट्रॅव्हल प्रवास करणे. अक्रॉस द सीज मेनी सेंच्युरीज अगो खूप वर्षापूर्वी काय व्हायचं. भारतातले व्यापारी व्यापार करण्यासाठी भारताबाहेर जायचे. ऐतिहासिक आहे. त्यानंतर नील आर्मस्ट्रॉंग. कोण सांगा. नील आर्मस्ट्रॉंग लँडेड ऑन द मून इन द 20th सेंच्युरी. 20व्या शतकामध्ये नील आर्मस्ट्रॉंग हा काय झाला. चंद्रावरती त्यानं पाय ठेवलेला आहे. बरोबर आहे का. ऐतिहासिक आहे हे सुद्धा. त्यानंतर एम्परर अशोकाज एम्पायर. एम्परर राजा. बरोबर आहे का. एम्परर राजा. अशोकाज एम्पायर स्ट्रेच्ड फ्रॉम द मॉडर्न डे अफगाणिस्तान टू बांगलादेश. आजचं जिथं अफगाणिस्तान आहे त्या अफगाणिस्तानपासून ते बांगलादेशपर्यंत काय झालं आहे त्यानं त्याचं साम्राज्य इथं वाढवलेलं आहे. बरोबर आहे. म्हणून ही 3 झाली. 3 स्टेटमेंट जी आहेत ती काय झाली हिस्टॉरिकल ऐतिहासिक आपण त्यांना म्हणतो. आता पुढचं बघा. फिक्शनल. सिंदबाद द सेलर कंप्लीटेड 7 voyages. असं म्हटलं. सिंदबाद द सेलर हा सिंदबाद नावाचा मोठा नावाडी होता काय नाही हे आपल्याला माहिती नाही. पण इथं नील आर्मस्ट्रॉंग होता हे होतं माहिती आहे. एम्परर अशोक आपल्याला माहिती आहे. इंडियन मर्चंट हे काय आहेत तिन्ही काय झाल्या ह्या ऐतिहासिक आहेत. पण सिंदबाद हा काय आहे फिक्टिशियस. एखाद्या लेखकानं स्वतःच्या मनातून तयार केलेलं एक कॅरेक्टर आहे. बरोबर का. सिंदबाद द सेलर कंप्लीटेड 7 voyages. जवळ 7 वेळा त्यानं प्रवास केलेला आहे. समुद्राचा प्रवास केलेला आहे किंवा 7 पृथ्वीच्या प्रदक्षिणा घातलेल्या आहेत असं जरी म्हटलं तरी चालेल. शक्य आहे का. इट्स नॉट पॉसिबल. बघा नेक्स्ट पुढचं. गलिवर ट्रॅव्हल्स तुम्हाला माहिती असणार. मेट व्हेरी टायनी पीपल इन लिलीपुट अँड जायंट्स इन द कंट्री ऑफ प्रॉब्डिगांग. मग
आता गलिवर ट्रॅव्हल्स हे सुद्धा काय फिक्शिशियस आहे, एक कादंबरी आहे ती सुद्धा लेखकानं लिहिलेली आहे. इथं तुम्हाला काय पाहायला मिळेल, गलिवर नावाचा एक ट्रॅव्हलर होता. जसा सिंदबाद ट्रॅव्हलर आहे तसा गलिवर सुद्धा आहे. त्याने लिलीपूटमध्ये काय पाहायला मिळेल, टायनी अतिशय लहान 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 बुटके लोक त्याला पाहायला मिळाले. आणि जायंट्स प्रचंड, जायंट म्हणजे प्रचंड महान मोठी, द कंट्री ऑफ ब्रॉबडी गँग. मग एका ठिकाणी त्याला लहान लोक पाहायला मिळाले आणि दुसऱ्या ठिकाणी मोठे लोक प्रचंड प्रगाढ असं बलाढ्य लोक त्याला पाहायला मिळाले. हे सुद्धा काय हे शक्य नाही आहे, हे सुद्धा फिक्शिशियस आहे, काल्पनिक आहे. आणि तिसरं, देर इज मॅन इन द मून हू वॉचेस व्हॉट्स गोइंग ऑन द अर्थ. हे शक्य आहे का? देर इज अ मॅन ऑन द मून असं म्हटलं जातं. चंद्रावरती एक अशी व्यक्ती आहे, चंद्रावरती एक व्यक्ती आहे, ती काय करते, इथं बसून चंद्रावर बसून पृथ्वीवर काय चाललेलं आहे हे सगळं पाहते असं म्हटलं जातं. इज इट पॉसिबल? नो, हे शक्य नाही. असं होऊच शकत नाही, हे शक्य नाही आहे. त्यामुळं हे सुद्धा काय झालं, फिक्टिशियस किंवा फिक्शनल असं म्हटलं तरी चालेल. चला, तर मग आपण काय बघितलं, तर जर्नी टू द वेस्ट याचं इंट्रोडक्शन पाहिलं. जर्नी टू द वेस्टमध्ये काय आहे, तर इट इज अ स्टोरी अबाउट युआन चांग हा जो आहे त्याच्या प्रवासाविषयी आहे. आणि त्याच्या प्रवासासोबत असणारा मंकी किंग, ज्याला आपण सन वुकॉंग म्हणतो, त्याच्या प्रवासाविषयी ही स्टोरी आहे, ते आपण अभ्यासणार आहोत. आणि त्यानंतर ऐतिहासिक आणि काल्पनिक ह्या दोन गोष्टीमध्ये आपण की जी 6 स्टेटमेंट्स आहेत, 6 स्टेटमेंट इथं फरक इथं स्पष्ट केलेला आहे. ठीक आहे, तर आज आपण इथं थांबतोय. तुम्ही काय करायचं आहे बघा, 2 स्टेटमेंट्स इथं राहतात. अलादीन कुड फ्लाय ऑन हिज मॅजिक कार्पेट हे हिस्टॉरिकल आहे का काल्पनिक आहे हे सांगायचं. आणि अलेक्झांडर द ग्रेट कॉन्कर्ड अ नंबर ऑफ कंट्रीज बिफोर ही केम टू इंडिया हे सुद्धा काय करायचं तुम्हाला, हे सांगायचं आहे. इथं हा हिस्टॉरिकल, आता जसं मी इथं लिहिलेलं आहे जसं त्या पद्धतीनं तुम्ही सुद्धा काय करायचं, हिस्टॉरिकल आणि काल्पनिक 2 भाग करा आणि त्याच्यामध्ये ही 2 फरक असे मला लिहून तुम्ही पाठवा. ठीक आहे, नक्कीच आय विल वेट फॉर युअर आन्सर्स. थँक्यू.